नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कच्च्या गऱ्यांचे चिप्स तयार करूया. चितपावनी भाषेमध्ये या चिप्सना सोंटे असे म्हणतात. फणसाचे 2 प्रकार आहेत, कापा आणि रसाळ फणस. चिप्स तयार करण्यासाठी या दोन्हीपैकी कोणताही कच्चा फणस तुम्ही घेऊ शकता. कधीकधी काही फणसाचे चिप्स चांगले होत नाहीत. यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाच गऱ्यांचे चिप्स तयार करणार असाल तर एक कच्चा फणस घ्या आणि थोडेसे चिप्स तयार करून बघा. जर ते चांगले कुरकुरी तयार झाले तर तुम्ही जास्त प्रमाणात त्या फणसाचे चिप्स तयार करू शकता. सुरुवातीला अगदी थोडेच करून बघा. आजच्या रेसिपीसाठी हा कच्चा रसाळ फणस घेतला आहे. हा फणस फोडून याचे गरे एका भांड्यात मी काढले आहेत. हे गरे आता आपण निवडूया. सगळ्यात आधी हाताला आपण तेल लावून घ्यायचे आहे. यामुळे गऱ्यांचं चीक हाताला चिकटत नाही. याप्रमाणे आपण सगळे गरे निवडूया. या गऱ्यातील आठवड्या अजिबात टाकू नका. या आठवड्यांचे आपण पदार्थ तयार करू शकतो. हा चारखंड गाई गुरांना द्या किंवा झाडात टाका. या गऱ्यांचे आपण 2 ते 3 भाग करूया. उभे भाग आपण करायचे आहेत. यामुळे आपल्याला चिरायला सोपे होईल. या पद्धतीप्रमाणे मी सगळे गरे निवडते. हे गरे कच्चे असल्यामुळे थोडेसे घट्ट आहेत. त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागत आहे. या पद्धतीने आता सगळे गरे निवडून झाले आहेत. हे गरे याप्रमाणे उभ्या आकारात चिरायचे आहेत. हे बघा, असे उभ्या आकारात हे गरे चिरायचे आहेत. गॅसवर जाड बुडाच्या कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे. हे गरे नारळाच्या तेलामध्ये तळले जातात. नारळाचे तेल मी गरम करण्यासाठी ठेवले आहे. एक कच्चा गरा या तेलामध्ये घातला आहे. हा बघा, हा गरा तळल्यामुळे वर आला आहे. याचा अर्थ आहे हे तेल आता चांगले कडकडीत असे तापले आहे. गॅसवर मोठ्या आचेवर हे चिप्स आपण तयार करायचे आहेत. या तेलामध्ये बुडतील इतके हे कच्चे गरे घालूया. हे चिप्स तयार करताना कढई नेहमी जाड बुडाचीच घ्या. हे चिप्स तयार होण्यासाठी साधारण अर्धा तास वेळ लागतो. हे चिप्स तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. असे केल्यामुळे हे चिप्स कुरकुरीत तयार होतात. मी कधीकधी हे चिप्स तयार करताना तेलामध्येच मिठवणी घालते. म्हणजे एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे बारीक मीठ घ्यायचे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी घालून त्याची मिठवणी तयार करायची. ज्यावेळी आपण तेलामध्ये हे गरे घालतो त्यावेळी थोडीशी मिठवणीसुद्धा घालायची. असे केल्यामुळे गऱ्यांना छान मिठाची चव येते. पण आज मी या प्रकारची मिठवणी तयार केली नाही आहे. कारण कढईमध्ये तेल खूप घेतलं आहे. मिठवणी घातल्यामुळे तेल खराब होऊ शकतं. या तेलामध्ये मी पुन्हा गोड पदार्थ किंवा भज्या तयार करू शकत नाही.
यामुळे आजही मिठवणी या तेलामध्ये घातलेली नाही आहे. तुम्ही जर थोड्याच प्रमाणात चिप्स तयार करणार असाल तर मिठवणी घालूनसुद्धा चिप्स तयार करू शकता. जर तुम्ही चिप्स तयार करताना मिठवणी घालणार असाल तर कढईमध्ये थोडेसेच तेल घ्या. जेव्हा आपण तेलात मिठवणी घालतो त्यात पाणी असल्यामुळे तेलामध्ये बुडबुडे येतात आणि तेल वरती येऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या. हे बघा, बोलता बोलता माझे हे चिप्स तयार झाले आहेत. हे चिप्स चांगले कुरकुरीत असे तयार झाले आहेत. हे मी बाजूला काढते. हे चिप्स मी चाळणीत काढून घेते. यामुळे यामध्ये अधिक असलेले तेल खाली पडेल. या पद्धतीप्रमाणे सगळे चिप्स आपण तयार करूया. आज मी एका फणसाचे चिप्स तयार केले आहेत. हे चिप्स तयार करण्यासाठी मला 3 तास वेळ लागलेला आहे. तुम्ही जर पहिल्यांदाच करणार असाल तर अगदी थोडेच तयार करून बघा. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही अधिक चिप्स तयार करू शकता. 4 मोठे चमचे तिखट आणि चवीप्रमाणे थोडेसे मीठ घेऊन ते मिसळले होते. हे तिखट मीठ या चिप्समध्ये घातले आहे. हे चिप्स आपण तिखट मिठामध्ये चांगले घोळवूया. यामुळे या चिप्सना छान चव येईल. तुम्ही तिखटाऐवजी फक्त मीठसुद्धा घालू शकता. चिप्स गार झाल्यावरच तिखट मीठ घालायचे आहे. असे केल्यामुळे मिठाला पाणी सुटत नाही आणि चिप्स चांगले टिकतात. हे बघा, हे चिप्स चांगले कुरकुरीत तयार झाले आहेत. हे कच्च्या करांचे चिप्स गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. अशाच नवनवीन आणि अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. मी घातलेल्या सगळ्या रेसिपी बघा. याबरोबरच माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.